नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 जुलै 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, त्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. मित्रमैत्रिणी बरोबरची सायंकाळ सुखकारक असेल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. वृषभ राशी, आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. आज तुमच्यासाठी खूप कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य असेल. मिथुन राशी, दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. रक्तदाबाचे रुग्ण रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. कर्क राशी, दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अभ्यासाच्या वेळी बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल. याचे पर्यवसान भांडणात होईल. सिंह राशी, कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. एखादे झाड जसे स्वतः उन्हातानात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा
हे तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. कन्या राशी, ऑफिसमध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. कुठल्या पार्कमध्ये फिरताना आज तुमची भेट कुणी अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल, विश्रांती मिळेल. तूळ राशी, वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते, कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची दाट शक्यता आहे. वृश्चिक राशी, तुमच्या योजना आहे तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात खूप अडचणी येतील. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये अन्य लोक भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतील. धनु राशी, आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. मकर राशी, अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. मित्रमंडळी समवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल.
परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. कुंभ राशी, व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जातील. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात, हे तुम्हाला समजायला हवे. मीन राशी, कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत नाही. मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनावस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर आज ते तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो तुमच्यासाठी आज काहीतरी खास करेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.